तर आता आपण काय करूया माहिती का, लाईट्स लावूया. वेलकम टू रवीचा हाऊस. तर मित्रांनो, ही नेम प्लेट पण मी खास बनवून घेतली आहे. तुम्हाला ना आता ना मी माझा एक आवडता प्लेस दाखवतो. म्हणजे मी जेव्हा माझी गुड मॉर्निंग होते ना, तुमच्या समोरच पलटी करतो. झाला की ना आता परफेक्ट. घरात राहण्याची मजापेक्षा ना त्या घरात त्यांना पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. तुम्हाला मी माझा छोटासा बगीचा दाखवतो. तुम्हाला ना कुठेही रिफ्लेक्शन नाही दिसणार. तर हे जर एका होतात ना क्रिएटरला पाहिजे असं, एका कॅमेरामॅनला पाहिजे असं. सो ती असं पूर्णपैकी रॉयल कलर माराय. रॉयल कलर जरा बरा पडतो. तुम्हाला एकाच नजरेत कळतं की काय लेआउट आहे तो. कंप्लीट सॅटिस्फाय व्हायला झालेलं आहे. आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र स्वागत करतो तुमचा रवीच्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसांनी आपण इंट्रो घेतोय, कारण की असंच डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करतो. आता ना खूप बरं वाटतंय. ऍक्च्युली सांगायचं झालं ना, जेव्हा ही घर बनण्याची जी प्रोसेस होती ना, ती खूप बोलतो ना त्रासदायक होती. म्हणजे ते सिमेंट वगैरे उडणं तुम्ही सगळं त्या ब्लॉगच्या सिरीजमध्ये पाहिलं. आणि हो, सगळ्यांना ना खरंच मनापासून थँक्यू सो मच की तुम्ही ना ती ब्लॉगची जी सिरीज होती, म्हणजे आपण घराचं काम कसं स्टार्ट केलं आणि कसं एंड झालं, तर ते तिथपर्यंत तुम्ही ब्लॉगची सिरीज ती पाहिली आणि त्याला चांगला प्रतिसाद दिला. तर सगळ्यांना हात जोडून थँक्यू सो मच. फायनली काम कम्प्लीट झालेलं आहे. आणि तुम्ही बघतील ना, थोडी ना साफसफाई, तुम्हाला मी बोललेलो ब्लॉगमध्ये ना, हे घर अशी एक गोष्ट आहे ना की तुम्ही कितीही करा पण ना काही गोष्टी राहतातच. तर त्याशिवाय घर पूर्ण कसं होईल, कारण की डेली काही ना चेंजेस तर असणं जरुरीचं आहे. तर आमची देखील थोडी साफसफाई चालू आहे आणि पप्पा देखील आलेले आहेत. फायनली मी सगळं घराचं काम झालं, म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याची मी पूर्णपणे काळजी घेतली आहे. आणि जसं काम कम्प्लीट झालं ना, तसं मी पप्पांना बोलवलं की तुम्ही आता या, मस्तपैकी नवीन घराचा आनंद घ्या. तर पप्पांना देखील आपण विचारणार आहोत की तुम्हाला घर कसं वाटलंय. म्हणजे प्रिव्हियस ब्लॉग मध्ये जास्त काही दाखवलं नाही. सो आता तुम्ही सगळं पाहणार आहेत आणि पूर्ण घर सेट झालेलं आहे. थोडं काही गोष्टी अजून बाकी आहेत, त्या आम्ही डेली लाईफच्या रुटीन मध्ये ना ते करून टाकू. तर आता काय करूया माहिती काय, आपण पहिला जाऊया बाहेरून सुरुवात करूया. म्हणजे बाहेरचा एंट्रन्स वगैरे कसा झालाय. बाहेरचा एंट्रन्स मला अजून सजवायचा आहे, तो अजून काही कम्प्लीट नाही झालेला आहे. पण आपण सुरुवात करू बाहेरून. जाऊया बाहेर आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या होम टूरच्या ह्या ब्लॉगला मुंबईतल्या. चला. तर मित्रांनो ना, व्लॉग आहे ना सुरू करण्याच्या अगोदर आहे ना, मी म्हणजे घराला का चेंजेस केले हे पण तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. म्हणजे जे कोण आपले नवीन व्ह्यूअर्स असतील ना, तर आपण हे ब्लॉग बनवण्यासाठी का सुरुवात केली, म्हणजे हे घर म्हणजे पुन्हा बनवण्यासाठी का सुरुवात केली ना, तर ते पण माहिती असणं जरुरी आहे. तर आपण तेही तुम्हाला सांगू. त्यासाठी मी काय करतो माहिती का, आधी लाईट नाही लावत आणि तुम्हाला विदाऊट लाईट दाखवतो आणि सांगतो. चला बाहेर. मी जेव्हा मेन डोर मधनं बाहेर पडतो ना, तर असं काही आहे अजून. हे बघा, इथे आहे काळोख. तर काय होतं माहितीये काय, इथे ना हा पॅसेज आहे ना, हा पूर्णपणे ना काळोख होतो. कारण की ना इथे ना डक मधून छोटीशीच जागा आहे, तर तिथून सूर्यप्रकाश येत नाही. जर आपण बाहेर गेलो ना, माझं खूप सामान पडलंय अजून, मध्ये कपाट वगैरे अजून आहे ना, ते भरपूर पडलं अजून सामान इकडे. तर इकडे तुम्ही बघते ना, ही इकडे एवढीशीच लाईट आहे, तर तो इकडे ना लाईट पसरत नाही. सो इथे ना पूर्ण असं ब्लॅकआउट होतं.
आणि जे माझं पहिलं फर्निचर होतं ना ते पूर्ण ब्लॅकआउट होतं आणि ना त्यामुळे ना आणखीन जास्त काळोख व्हायचा आणि आणायचे त्याला ना लागलीच वाळवी, तर ते काढावंच लागलं. मला असंही काढायचं होतं, त्याचा सनमायका चेंज करत होता आणि त्याला वाळवी लागली, तर मला तो चान्सच मिळाला, मग मी काढूनच टाकलं ते. तर आता बघा तुम्ही इथे असं काही आहे. तर आता आपण काय करूया माहितीये का, लाईट्स लावूया. तुम्हाला मी लाईट्स लावून दाखवतो आता. वेलकम टू रवीचा होम. सो मित्रांनो, हा आहे फायनल लुक. आणि पहिला जेव्हा तुम्ही बघितला तेव्हा तो कसा वाटत होता आणि असा काही आहे बाहेरचा लुक. हे मी जिथे लावलंय ना, ऍक्च्युली ना मला इथे ना काहीतरी असं ना एक कविता वगैरे लिहायची आहे. सो ती अजून मला भेटत नाही, जशी पाहिजे तशी ना कविता मला अजून भेटत नाहीये. सो मी तिथपर्यंत काय केलं माहिती का, हे असं ना डेकोरेशनच्या वस्तू म्हणजे जे फुलं ज्या माळा बिळा आहेत ना त्या लावलेल्या आहेत. आणखीन मला इथे बाहेर आहे ना पूर्ण डेकोरेशन करायचंय. ते असं इथपर्यंत मला हे डेकोरेशन करायचंय. पहिल्यापेक्षा तरी ना खूप छान वाटतंय. पहिला तो खूप अंधार होता. आणि ह्या ज्या लाईट्स लावल्यात ना, ह्या कशा मल्टी कलर आहेत, म्हणजे 3 ते 4 कलर याच्यामध्ये आहेत. तर त्यामुळे मी जसा दिवस असेल, जशा लाईट्स कंडिशन असेल ना तशा लाईट्स लावतो. आणि इथे बघतील तुम्ही ना, इथे मस्तपैकी आपले मारुती राय बसले. तर इथे पण अशी एक लाईट दिली आहे आणि आपण इथे एक तोरण सुद्धा लावलंय, कारण की तोरण तर आपल्या घराच्या दरवाजाला पाहिजेच. काय बोलता? इथे मला अजून बरंच काही डेकोरेशन करायचं. तर तुम्हाला बोललो ना मी, हळूहळू या सर्व गोष्टी होतील. आणि हा आहे आपला सेफ्टी डोर, जे तुम्ही मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं की सेफ्टी डोर कसा बनतो किंवा कसा सनमाईक लावतो. जर तुमचा ऑलरेडी एखादा सनमाईक, जुना सनमाईक लावलेला सेफ्टी डोर असेल, जर तो तुम्हाला काढून जर नवीन रिप्लेस करायचा असेल, त्याच्यावरती पेस्ट करायचं असेल, तर ती काय प्रोसेस आहे मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही एकदा जाऊन चेकआउट करू शकता. आणि इथे आहे वेलकम रवीचा होम. आणि इथे बघतील ना तुम्ही, मी हे अशी ही शीट घेतलेली आहे. तर ही शीट जर तुम्ही बघतील ना ह्याला नीट, तर तुम्हाला असं वाटेल ना एखादा पेपर किंवा एखादा ना होतं ना साडीचं मटेरियल वगैरे असं काही काही लावलेलं आहे. तर असं काही मी सनमाईक सिलेक्ट केलेलं आहे याला. जर तुम्ही लांबून बघतील ना याला, तर तुम्हाला ना व्यवस्थित कळून येईल की हे कसं सनमाईक आहे किंवा काय आहे, कसं याचं मटेरियल आहे. आणि हा आहे ना 1 mm चा ही होतं ना सनमाईक शीट आहे. ही पूर्ण 1 mm ची आहे, म्हणजे हिची थिकनेस जास्त आहे, त्यामुळे ही जास्त वेळ टिकून राहते. एकदम पातळ नाहीये, फाटत नाही, काही नाही, त्यांना हवा भरपूर आहे. तर लांबून तुम्ही बघतील ना, तर एखादा कपडाच लावलाय असं तुम्हाला भास होईल. सर इथे पण मला अजून ना अशी झाडं वगैरे लावायची, जी आर्टिफिशियल झाडं आहेत ना ती इथे लावायची, आतमध्ये देखील घराच्या आतमध्ये लावायची आहे. पण मी बोललो आता ब्लॉगला आपल्या कथा जास्त उशीर डिले होते ना, त्यामुळे कथा होम टूरचा ब्लॉग बनवून टाकू, नंतर आपण घरात एक एक गोष्टी तर करतच राहणार आहोत. तर असा काही आहे मित्रांनो आपला बाहेरचा आउटडोर आहे. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. तर मी आता आलोय आतमध्ये आणि आपण काय करूया, सगळ्या लाईट्स लावूया. लाईट्सची कमतरता नाही पडली पाहिजे. आणि हा आहे असा आपला इंडोरचा हा डोर आहे. आणि जर तुम्ही बघतील ह्याच्यावरती जी सनमाईक लावली ना, ही पण 1 mm चा हा पूर्ण सनमाईक आहे. आणि हा असा आहे आपला डोर आहे. त्याच्यात तुम्ही नंतर बघतील इथे आपण जे काही तुम्हाला मटेरियल दिसतंय ते आता बघा किती चमकतंय, कारण की मी त्याला साफच तसं केलंय, त्यामुळे ते तुम्हाला इतकं असं चमकणार. तर पहिला खूप याला सिमेंट आणि धूळ लागलेली, तसं आपण महिन्यातून एकदा याला साफ करतोच तसं म्हणा. तर हे ह्याला म्हणतात राफ्टर म्हणतात. तर इकडे कसं ना लिकेजचे वगैरे प्रॉब्लेम होतात आणि ते लिकेजचे प्रॉब्लेम दरवेळेला ते प्रॉब्लेम म्हणजे येतच राहायचे. मग काय करायचं, दरवेळेला कुठे खर्च करत बसायचा. सो मी ना खूप रिसर्च केलं. जेव्हा एखादी कुठली गोष्ट घेतो ना मी, तर त्याच्या अगोदर ना पहिला त्याच्यावरती खूप रिसर्च करतो आणि नंतर मग ती गोष्ट फायनल करतो. जर तुम्ही देखील घरात काम करत असेल ना, तर पहिला युट्यूब आहे. युट्यूब कशासाठी आहे, युट्यूब त्यासाठीच तर आहे. हे रिसर्च करू शकतो आपण आणि मग त्यानुसार आपण गोष्टी घरात वापरू शकतो. जर तुम्हाला एखादा राफ्टर खराब झाला किंवा तुटला, तर तुम्ही तो रिप्लेस देखील करू शकता. हे गोष्टी निघतात. हे कसे एक एक पीस असतात सरळ सरळ आणि 8-10 फुटाचे काहीतरी पीस असतात. ते तुम्हाला फक्त अटपत जायचे. वरती पण तुम्ही बघतील ना इकडे असं, ही अशी जी आहे ना ती पट्टी आहे, त्या पट्टीमध्ये खाच्यामध्ये अडपत जायचे आणि ते एक एक राफ्टरचे पीसेस आहेत ना ते ऍड होत जातात, लागत जातात. आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काढू देखील शकतो. तर हा आहे माझ्या घरचा देवारा. एकदम सिंपल ठेवलेला आहे,
कारण की मला जास्त बोलतात ना हार वगैरे ह्या गोष्टी न ठेवता जेवढं एकदम सिंपल आणि साधी पूजा होईल ना तेवढं बघायला खूप छान वाटतं. तर अशी फुलांची मस्तपैकी सजावट केलेली आहे. इथे स्वस्तिक आणि ओम आहे. आता हे एक जे कपाट होतं ना ह्याला पण तसंच सेम की पूर्ण चॉकलेटी होतं. सो ते पण मी रिप्लेस केलेलं आहे. आणि हे जे फर्निचर तुम्हाला दिसतं ना हे पहिलं तिथं होतं. तर तिथून पूर्ण जागा म्हणजे ना आपली नुसती स्टोरेज राहायचं. तर तिथे मी कशी ना एक 500 लिटरची टाकीच बसवून टाकली आणि ते घेतलं फर्निचर मी इकडे. त्याचा उपयोग असा इकडे झाला. जर स्टोरेजच नसेल काही नसेल तर आपण ज्या नको असणाऱ्या वस्तू आहेत त्या लगेच टाकून देतो. आणि जर एखादी गोष्ट आपल्याकडे स्पेस आहे तर त्याचा आपण काय करतो साठवून ठेवतो आणि त्याचा कधीच वापर करत नाही. सो मी काय केलं हे वरती नुसतं स्टोरेज पडत आणि त्याच्यामध्ये अननेसेसरी ज्या कामाला येणार नव्हत्या वस्तू त्या तिकडे पडून होत्या. तर मग काय केलं ते स्टोरेज घेतलं पूर्ण खाली. त्याला सनमायका वगैरे चेंज केलं. तिथे 500 लिटरची टाकी लावली म्हणजे पाण्याचं स्टोरेज देखील आपल्याकडे वाढला. आणि हे जे पूर्ण होतं त्याला मी नवीन सनमाईक पूर्ण लावून घेतलं. सगळे प्लायवूड वगैरे होते ना ते सगळे चेंज करून घेतले. सगळे वॉटरप्रूफ लावले म्हणजे ह्याची लाईफ आता 10 वर्ष एक्स्ट्रा झाली. आता आपण हॉलमध्ये आहोत ना तर ह्या टायलिंग आहेत ना ह्या आपण टायलिंग केल्या. तर ह्या इथून फिरवल्या अशा त्या आपण फिरवल्या इथपर्यंत आणि इकडे एक भाग घेतलेला आहे टायलिंगचा. तेव्हा ना आपण असं कधी कधी आपल्या हाताची लेवल आहे ना ही एवढी असते. सो आपण तो कलर मारला ना कलर तर त्या कलरला आपले सगळं डाग वगैरे लागतात आणि तुम्ही एवढा बघतील असं ना हे डाग दिसतात. तर त्याच्यासाठी काय केलं माहिती का टाईल्सच वरती लावली. तर म्हणजे कसं ही भिंत खराब होण्याची शक्यता कमी झाली. सो कारण की पहिला मला तसंच व्हायचं म्हणून बोललं आपण वरती 4 फुटापर्यंत टाईल्स घेऊन जाऊ म्हणजे काय दिवाळ पण जी आपली आहे ना भिंत जी आहे ना ती जास्त खराब होणार नाही त्यासाठी. तर इथून आपण असा कलर मारलेला आहे आणि हा आहे रॉयल पेंटचा कलर आहे आणि ह्या कलरला बोलतात मिल्क चॉकलेट. हे मी पूर्ण ना मशीनवर बनवून घेतलेलं आहे म्हणजे जर उद्या इथे समजा असे डाग वगैरे दिसले किंवा काय तर आपण ना ओल्या फडक्याने ना पुसू देखील शकतो. पुन्हा ऍज इट इज होणार ते कारण की पहिला देखील माझ्याकडे ना रॉयलचाच कलर होता आणि तो देखील मशीनवर बनवून आणलेला होता. सो ती असं पूर्णपैकी रॉयल कलर माराय. रॉयल कलर जरा बरा पडतो. इथे आपली होती स्वामींची एक फ्रेम होती तर ती तुम्ही आता एम्प्टी बघत असतील कारण की तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं घरात काम चालू असताना ना तर त्यांच्या हातून आहे ना ती स्वामींची फ्रेम आणि काच आहे ना थोडीशी ब्रेक झाली. सो मला नवीन स्वामींची एक फ्रेम मी शोधतोय. अजून मला भेटली नाही पण मी ट्राय करतोय की ह्या वेळेला ना ती कशी की म्हणजे पेंटिंग टाईप मध्ये असली पाहिजे तर तशी आणि सिंपल आणि साधी असली पाहिजे. तर ती पण मी नंतर आणून तुम्हाला दाखवेन. तुम्हाला ना आता ना मी माझा एक आवडता प्लेस दाखवतो. म्हणजे मी जेव्हा माझी गुड मॉर्निंग होते ना तेव्हा मी पहिला उठतो किचन मध्ये जातो आणि ते काम करतो. ते काम कुठलं माहितीये का म्हणजे माझ्या तुळशींना माझ्या झाडांना पाणी टाकायचं काम करतो. सकाळी उठल्या माझं पहिला ते काम असतं. तर तुम्हाला मी माझा छोटासा बगीचा दाखवतो. आणखी तिथे कुठली कुठली झाडं लावू ना ते तुम्ही कमेंट करून मला सांगा. ती झाडं नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण इथे आणून लावूया आणि वाढवूया. तर इथे आहे माझा छोटासा बगीचा. तर इथे आहे आपली तुळस. तर इथे आपण असं मस्तपैकी दिवाबत्ती करतो संध्याकाळच्या वेळेला आणि ही आपली तुळस मस्तपैकी भरेल का कोण जाणे पण माझ्या इथे ना तुळस वाढते. तर ना मला बघून ना खूप बरं वाटतं. झाडं पण मी कुठली लावली ना तर त्याला फुलं वगैरे सगळी येतात. तर ते एक मी लक्की मानतो की बाबा इथे म्हणजे झाडांना ना मस्तपैकी फुलं वगैरे लागतात. आणि इथे ना आपलं जास्वंदीचं झाड आहे. तर हे आहे आपलं जास्वंदीचं झाड. आणि ह्या झाडाची कमाल कशी माहिती काय पहिला ना ह्या झाडाला ना फुलंच यायचं नाही पण आता आहे ना 2 दिवसातून एकदा तरी ना फुलं येतात आणि अशी मोठी मोठी फुलं येतात. तर मला पहिला वाटलेलं की हे फक्त आपण जिथून नर्सरीमधून घेतो ना हे तिकडेच फक्त ही फुलं वगैरे येतात. पण असं काही नाही. आपण त्याचा व्यवस्थित सांभाळ जर केला ना त्यांना प्रेम दिला त्यांच्यासोबत टच मध्ये राहिला ना जसं आपला अक्षय बोलतो झाडांसोबत राहा झाडांसोबत बोला. तर बघा झाडं देखील तुमच्याशी बोलतील. हे वाक्य खरं आहे ऍक्च्युली. जर तुम्ही तसं त्यांच्यासोबत राहतील ना तर त्याला काय कळायला लागलं 2 दिवसानंतर एक फुल मोठंच्या मोठं असं जास्वंदीचं येतच येतं. आता हा जो तुम्ही भाग बघतील ना हा पूर्ण वेस्ट साइड आहे आणि म्हणजे त्या साईडला ना जुहू बीच वगैरे तुम्ही बघा ना वर्सोवा वगैरे हे सगळं त्या साईडला आहे. त्यामुळे ना इकडून ना हवा इतकी जोरात येते ना बाप रे बाप. मी ना खिडक्या बंद करतो अक्षरशः ना पडदे ना उडून जातात. हे चहाचे कप पण माझा ना एकदा खाली उडालेला आहे. तर
हे असं काही इथून ना जोरात हवा येतं आणि ना त्यामुळे काय होतं माहिती काय, कचरा भरपूर येतो. लोकांना वाटत असेल की हे लोक झाडूच नाही मारत, पण झाडू मारून मारून आम्ही ऍक्च्युली कंटाळतो. आणि मस्तपैकी अशी ग्रीनरी वगैरे आहे. पावसाळ्यात तर तुम्ही बघतील ना, आहा, इथे ना वेगवेगळे पक्षी वगैरे पण येतात. आणि हा एरिया तर मला खूपच आवडतो. म्हणजे हा जो व्ह्यू आहे हा खूप भारी वाटतो. आणि घरातील सगळ्यात फेवरेट जागा म्हणजे माझा हा डेस्क. हा तुम्ही पहिला व्हाईट बघत असेल. माझ्याकडे सनमाईक उरणार आहे मला माहिती होतं, सो त्याला मी बोलले काम कर, ह्याला पण सनमाईक लावून टाक, ह्याला पण नवीन करून टाक. आपला डेस्क कशाला एकदम जुना पाहिजे. आणि इथे बसून मला एडिटिंग करायला काय मजा येते विचारू नका. तर हा आपला असा मस्तपैकी एडिटिंग सेटअप आहे. इथे हे वायरलेस हेडफोन्स आहेत. इथे माझा बॅकअप हार्ड डिस्क आहे. तिथे माझा मॅक मिनी आहे. इकडे हार्ड डिस्क आहेत. इथे आपला कासव असतो, पाणी भरून ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे हा कप तर तुम्हाला माहितीच आहे, हा तर इथे पाहिजेच पाहिजे. सो असा माझा काही हा एडिटिंग सेटअप. हा होतो फोल्ड. आणि ही बनते एक महाराजा खुर्ची बनते एक मस्तपैकी. म्हणजे एवढी स्पेस आपल्याला मिळते आणि हा कोठे पण पटकन मूव्ह होऊ शकतो. सो त्यासाठी हा आतमध्ये होता, हा बाहेर आणला. इकडचा सोफा आतमध्ये टाकला तर तिकडे पण जागा झाली, इकडे सुद्धा जागा झाली. चला तुम्हाला त्यांना हॉल दाखवला, बाहेरचं आउटडोर दाखवलं, माझं गार्डन दाखवलं. आता आपण काय करूया, आतमध्ये जाऊया बेडरूम मध्ये. बेडरूम हॉलपेक्षा खूप लहान आहे, पण बेडरूम मध्ये काय काय काम झालं ना ते पण तुम्हाला दाखवलं. आपण जाऊया बेडरूम मध्ये. तर इथे पप्पा आहेत, पूजा करतात ते. आपण जाऊया बेडरूम मध्ये. इथे आहे पाण्याची टाकी आहे. इथे आपली वॉशिंग मशीन सेट झाली आहे. इथे पण लाईट्स वगैरे आहेत. आता तो तुम्हाला मगाशी मी सोफा बोललो ना, तो मी इथं आतमध्ये आणून ठेवलाय. आणि इथे आहे आपलं सिल्वर प्ले बटन. हे असं आहे आपलं सिल्वर प्ले बटन, भटकन ती प्रवासचं. ह्याला ठेवूया इकडे. आणि इथे पण बघा, अशा तुम्ही बघतील ना, इथे अशा ह्या पूर्ण टाइल्स फिरवलेल्या आहेत. इकडे सुद्धा रॉयलचा पेंट मारलेला आहे. आणि इथून पण तुम्ही जर व्ह्यू बघतील तर असा काही व्ह्यू आहे. आणि तसंच तिकडे आपण जी ग्रिल लावलेली ती देखील इकडे ते कपडे वगैरे वाळत घालायला. आणि तिथे आम्ही पक्ष्यांना खायला आणि पाणी ठेवतो तिकडे. आणि हे पण बघा, हा पण तसाच आपण सनमाईक लावला ह्याला. आणि हे एवढूशा जागेमध्ये हे आपण आपलं वॉर्डरोब देखील अरेंज केलेलं आहे. आता आपण जाणार आहे कुठल्या, तर एवढी वर्ष मी तिकडे जास्त असतो, हॉलमध्ये कमी, बेडरूम मध्ये कमी, पण त्या ठिकाणी मी खूप जास्त असतो, ते म्हणजे कुठे किचन मध्ये. तर आता आपण जाऊ किचन मध्ये. तर हा इथे आपण आलो किचन मध्ये. किचन मध्ये तसं काही चेंजेस केलेले नाहीयेत, कारण की किचन मध्ये तसा चेंजेस करण्यासारखं काहीच नाही. सगळं ऍज इट इज आणि मस्त आहे किचन. सो किचन आहे आपलं असं. इकडे पण तोच व्ह्यू येतो. आणि हे आहे असं आपलं किचन आहे. मागे कसं पूर्ण एकदम इथे मी सेटअप लावलेला. आणि इथे सेटअप लावून इकडे एका ठिकाणी जेवण बनायचं, चहा बनायचा. आणि एवढंच डिस्टन्स होतं माझं फक्त वायरिंगचं. पण त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण ब्लॉग बनवलेले. आणि पूर्ण किचन आपलं खराब होतं, पण ते आता सगळं मस्तपैकी क्लीन झालेलं आहे. माझा जास्तीत जास्त वेळ आहे ना, हा कधी पण म्हणते ना तुम्ही, तर ना किचन मध्ये जास्त असतो, कारण की आपल्याला जेवण बनवावं लागतं. पप्पा, कसं वाटलं तुम्हाला काम? छान आहे. म्हणजे तुम्हाला आणखीन काय पाहिजे होतं? ठीक आहे पाहिजे. पहिला काय प्रॉब्लेम झालेला म्हणून आपण घरात हे असं काम काढलेलं? वायरी पकडलेली ना, बाहेर जो काळोख व्हायचा पहिले, जे आपण म्हणजे ब्लॅक सर्व होतं ना सनमाईक, आता होतो का? आता उजेड आहे पण. आणि बाकी आता कसं राहायला तर म्हणजे बरं वाटतं की नाही? आणि हे कसं वाटलं? छान आहे. हा छान. चला आपण घेतला पुन्हा किचनचा ताबा. आणि आता आपण काय बनवतोय, आज बनवतो आहे आपण थालीपीठ. सिंपल पद्धतीने बनवतोय, काही जास्त इन्ग्रेडियंट नाही, एकदम सिंपल आणि साधे इन्ग्रेडियंट टाकून आपण थालीपीठ बनवतो. त्यासाठी आपण इथे मस्तपैकी पप्पांनी कापलेला आहे कांदा, बारीक कापलेला आहे, मिरच्या कापलेल्या आहेत, कोथिंबीर कापलेली आहे. आपल्याला घ्यायचंय बेसन पीठ घ्यायचंय, तांदळाचं पीठ घ्यायचंय, थोडंसं जिरं घ्यायचंय, हिंग घ्यायचंय, आणि बाकीच्या गोष्टी काय लागतील त्या घ्यायच्या. इथे घेतोय मी, हे आहे गव्हाचं पीठ आहे 1 वाटी. गव्हाचं पीठ टाकलंय. आता आपण टाकतोय बेसन पीठ.
तर हे जातंय आपण बेसन पीठ टाकतोय. त्यानंतर आपण टाकतोय ह्याच्यामध्ये हे सफेद तीळ टाकतोय. टाकतोय आपण हिरव्या मिरच्या, कांदा बारीक चिरलेला आणि त्यासोबत कोथिंबीर, थोडीशी हिंग, हळद, मसाला, टाकणार आपण मीठ, ते म्हणजे जिरं. चला सगळ्या गोष्टी टाकून झालेल्या. आता आपण याला मस्त पैकी असं रगडून घेऊया, मिक्स करूया आणि याला एकदम जसं चपाती बनवतात तसा आपण याला गोळा करून घेऊया. चला आता मी गॅसवर मस्तपैकी हा तवा लोखंडाचा आहे तर हा ठेवलाय आणि याला आता तेल लावून याला गरम करायला ठेवतो. ती फडका घेतलेला आहे जो पाण्याने मस्तपैकी चांगला पिळून घेतलेला आहे. आपल्याला इथे पहिला थोडंसं पाणी लावायला लागेल कारण की चिटकतो ना. सो आता ह्याला मी तुम्हाला जरा क्लोज दाखवतो. तर मी आता कसा बसा उचलतोय ह्याला. मला हे प्रोसेस जरा एकदम टेन्शनची वाटते. तर मी हा असा उचलला, अरे याला अडकला असा उचलला आणि दिला फटकन सोडून आणि नंतर अलगद त्याला काढतो. ओ हो 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 वाव. सॉरी माझा अँगल हे झाला पण मी बरोबर टाकलेला आहे. आता बघू ह्याला पलटी मारू. आता खरी परीक्षेची घडी आहे. थोडासा करपलेला आहे पण आपला थालीपीठ परफेक्ट झालेला आहे. हे बघा पहिला थालीपीठ कसा करपलेला ना, आता हा दुसरा बघा कसा परफेक्ट झालेला आहे. आता हा नाही करपलाय. पहिला बनवताना ना पहिला काहीतरी थोडंफार गडबड होतेच. चला हा तिसरा थालीपीठ आहे. तुमच्या समोरच पलटी करतो. झाला की ना आता परफेक्ट. पहिला फक्त चुकतो बाकी सगळे बरोबर येतात. आणि ते मस्त की कोकणातले आंबे आणि हा एक शेवटचा बाकी अजून करायचा. A few moments later. तर मित्रांनो ही नेम प्लेट पण मी खास बनवून घेतली आहे आणि ही वुडन मध्ये आहे. आणि इथे बट ऑब्वियस पप्पांचं नाव, आपला परिवार आणि फ्लॅट नंबर आहे आणि इथे मी होम ठेवलेला आहे. आणि हे असं सर्व जी नेम प्लेट आहे ना ही आहे वुडन मध्ये आहे. 3-4 दिवस लागतात त्याला बनायला पण जर गोष्ट जर चांगली पाहिजे असेल ना तर तेवढा तर तुम्हाला वेळ घ्यावाच लागतो. तर असं काही मित्रांनो आपलं घर आहे जे तुम्ही पूर्ण सगळे ब्लॉग बघितले, जे म्हणजे कुठून आपण स्टार्ट केलेलं हे रिनोव्हेशनच्या कामाला आणि कुठे एंड झालं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की घराचा होम टूरचा ब्लॉग पण बनव. सो फायनली तो पण तुमच्या समोर ठेवलेला आहे. आणि तुम्हाला मी म्हणालेलो की मी तुम्हाला नंतर सांगतो की हे असे कलर्स वगैरे का निवडले. कारण की मित्रांनो कसं असतं की आपलं घर आहे लहान असल्या कारणाने त्याच्यामध्ये आपण जास्त कलर नाही ऍड करू शकत. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर ऍड केलं तर ते घर अजून छोटं दिसतं. कारण की प्रत्येक पार्ट तुम्हाला एक एक असा डिस्टिंग्विश करून बघावं लागतो. सो मला नेहमी आवडतात ते म्हणजे प्लेन्स कलर आवडतात. म्हणजे जर तुम्ही बाहेरचं जर तुम्ही बघतील तर ते मी प्लेन ठेवलेलं आहे. जे आपण टाईल्स वगैरे लावलेले आपण त्या प्लेन लावलेलं आहे. तुम्हाला एकाच नजरेत कळतं की काय लेआउट आहे तो. त्यानंतर आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्ही हॉलचं टाईल्स बघितल्या त्या पण आपण ब्राईट कलरमध्ये घेतलेल्या आहेत. तर ते तुम्हाला एकाच नजरेमध्ये कळतं की कसा लेआउट आहे ते. त्यानंतर आपण जे फक्त हे घेतले हे कॉन्ट्रास्ट म्हणून त्याला सूट व्हावे तर त्यासाठी हा पण डार्क कलर नाहीये, थोडासा लाईट कलर आहे. त्याच्यानंतर आपण सेफ्टी डोर घेतला. आता हा डोर आणि सेफ्टी डोर, हा डोर आणि सेफ्टी डोर, तर हे कसं थोडंसं तरी वेगळं दिसलं पाहिजे सेफ्टी डोर आणि तर तसं मी कलर कॉम्बिनेशन त्याचे निवडले. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कशी क्लिअर विजिबल तुमच्या जेव्हा तुम्ही एंट्री मारता तेव्हा तुमच्या चेहऱ्यासमोर झाली पाहिजे. आणि हे प्लेन कलर असल्यामुळे काय माहिती काय, जर आपलं घर जरी छोटं असेल ना तरी ते दिसतं खूप मोठं.
तर त्यासाठी मी हे असे प्लेन्स कलर निवडतो. आणि तुम्ही जर माझे पहिल्यापासून माझे जर कपडे जरी बघतील ना तर सगळे प्लेन असतात. तर असं मला आवडतं गोष्टी. तर मला कुठे असं ऍक्च्युली जरा पण डाग बेग नाही आवडतं. मला प्लेन म्हणजे प्लेनच गोष्टी आवडतात. म्हणून माझ्याबरोबर कोणी शॉपिंगला येतात ना, प्रतीक वगैरे तर वैतागतात. प्रतीक म्हणा, प्रकाश म्हणा, तर ते वैतागतात. कारण की त्यांना माहिती आहे की हा शोधणार ते ह्याला प्लेन पाहिजे, ते कुठल्या दुकानात जास्त मिळत नाही. तर ते शोधकाम करावं लागतं ना, तर त्यामुळे ते लोक वैतागतात. तर त्यासाठी मी हे सगळे कलर वगैरे असे निवडतो. जास्तीत जास्त ब्राईट म्हणजे ना सूर्यप्रकाश जास्त येतो आणि आपल्याला असतं शूटिंगचं काम. तर त्यासाठी आपल्याला असे ब्राईट कलरच घरात असणं जरुरी आहे. दुसरी गोष्ट, आपण घेतल्या सगळ्या गोष्टी आहेत ना मॅट घेतलेल्या आहेत. त्यामुळे रिफ्लेक्शन तुम्हाला कुठेच दिसणार नाही. मॅट असल्यामुळे काय आपल्या कॅमेऱ्यात असं ना रिफ्लेक्शन येतं. आता तुम्ही जर टीव्ही बघतील, टीव्ही कशी काच आहे, तर त्यामुळे तुम्हाला त्या टीव्हीमध्ये रिफ्लेक्शन दिसत असेल. पण जर तुम्ही तो राफ्टर बघितला, हा आपला डोर बघितला, हे इकडचं फर्निचर बघितलं, तर तुम्हाला आपला कलर सुद्धा बघा, तर तुम्हाला ना कुठेही रिफ्लेक्शन नाही दिसणार. तर हे जर एका होतात ना क्रिएटरला पाहिजे असतं, एका कॅमेरामॅनला पाहिजे असतं, तर त्या हिशोबाने मी तसे कलर निवडले आणि मॅट मध्ये केले, कारण की रिफ्लेक्शन नको त्यासाठी. तो मित्रांनो असा होता आपल्या घराचा होम टूरचा ब्लॉग होता. आणि छोटंसंच आपलं घर आहे, लहानसंच आपलं घर आहे. त्यातल्या त्यात मी माझे 100% आउटपुट दिलेले आहेत आणि पप्पांना देखील ते आवडलेलं आहे. तर जे काय करतो ते आपण पप्पांसाठी करतो. मी पण कसाही राहू शकतो, पण कसं आपल्याला घाण जास्त आवडत नाही. सो जेवढं नीटनेटकं आणि स्वच्छ असेल, घर लहान असलं म्हणून काय आलं, जितकं आपण ते स्वच्छ नीटनेटकं ठेवू तितकं त्या घरात राहायला ना मजा येते. आणि घरात राहण्याची मजापेक्षा ना त्या घरात ना पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. पॉझिटिव्हिटी असली ना तर काम आहे ना आपलं त्या एकदम स्पीडने होतं आणि आपलं माइंड देखील एकदम म्हणजे बोलतो ना फ्रेश असतं की नाही काम करायचंय वगैरे. तर त्या हिशोबाने मी घरात जेवढी पॉझिटिव्हिटी असेल ना तर तेवढ्या त्या गोष्टी मी घरात अप्लाय करतो, त्या गोष्टी आणतो आणि त्याप्रमाणे घर मेंटेन ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. तर असा काही होता मित्रांनो माझ्या घरातल्या छोट्याशा घराच्या होम टूरचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. चॅनल जर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण लवकरच बाहेर पडणार आहे एका मोठ्या टूरसाठी. तर ती टूर कुठली असेल तर तुम्ही गेस करून मला सांगा, जर तुम्ही गेस केली असेल तर, आणि कमेंटमध्ये सांगा. भेटेल तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा मोरया.